नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 4 उपास चे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. उपास या पाठाचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक, नाटककार, कादंबरीकार पु. ल. देशपांडे. यामध्ये आपण पाहिलं की लेखकाचा उपास वजन उतरवण्याचा त्यांचा संकल्प आणि त्याचा उडालेला फज्जा, सगळ्यांनी उडवलेलं त्याचं हास्यास्पद झालेला तो उपास, त्यांचा तो संकल्प आणि त्यांच्या उपासाची झालेली अवहेलना या पाठामध्ये आलेली आहे. या पाठाचे प्रश्न उत्तर आपण पाहूयात. प्रश्न पहिला आहे, आकृत्या पूर्ण करा. पहिली आकृती आहे, पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी. आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोकं घालू लागले. प्रोटीनयुक्त पदार्थामध्ये त्यांची आस्था वाढू लागली आणि चरबीयुक्त द्रव्ये कोणती आहेत यामध्ये सुद्धा त्यांची आस्था वाढायला लागली. दुसरी आकृती आहे, पंतांच्या आहारतज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी. वर्ज्य करणे म्हणजे सोडून देणे आणि आहाराव्यतिरिक्त म्हणजे खाण्यापिण्याच्या शिवाय इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी. तर पहिला आहे दिवसा झोपणं सोडा, दुसरा आहे पत्ते खेळणं सोडा आणि तिसरा आहे बोलणं सोडा. तिसरी आकृती आहे, पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया आहे, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. दुसरी प्रतिक्रिया आहे, कोणाचं मागून खात नाही. तिसरी प्रतिक्रिया आहे, स्वतःचं कमावून खातो. आणि चौथी प्रतिक्रिया आहे, वाढलं तर वाढू दे वजन. पुढील प्रश्न आहे, कारणे शोधा. पहिला प्रश्न, वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता. कारण पंत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करत असल्यामुळे त्यांना दिवसभर बोलावेच लागत होते. न बोलता ते काम करू शकणार नव्हते व काम केले नाही तर खाणार काय. म्हणून वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता. पुढील प्रश्न आहे, बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत. समाचार म्हणजे बोलायला जाणे, भेटायला जाणे. उत्तर, बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत कारण उपास हे त्यांचे राखीव कुरण होते. प्रश्न तिसरा आहे, पाठाद्वारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे, भीष्म प्रतिज्ञा. पंतांनी आपले वजन कमी करण्याचे ठरवल्यावर मित्रांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यांचे 181 पाऊंड वजन पाहून त्यांची झोप उडाली. परंतु पंतांची झोप उडाली यावर रात्री घोरण्यामुळे त्यांच्या धर्मपत्नीचा विश्वास नव्हता. एकूणच सर्वांनीच त्यांची चेष्टा केल्यावर त्यांनी 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा केली. म्हणजेच वजन कमी करण्याचा ठाम निर्धार पंतांनी केला होता. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ठाम निश्चय. पुढील संकल्पना आहे, बाळसेदार भाज्या. बाळसे म्हणजे गुटगुटीत असलेलं लहानसं बाळ. तर इथे बाळसेदार भाज्या म्हणजे ज्या लठ्ठमुठ्ठ अशा दिसतात त्या भाज्या. पंतांच्या डाएटच्या बाबतीतला कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता. रोज काही चमत्कारिक पदार्थ त्यांच्या पानात पडायला लागले. बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. म्हणजेच कोबी, कॉलीफ्लॉवर अशा बाळसेदार भाज्यांमुळे पंतांचे वजन वाढेल असे वाटल्यामुळे त्या भाज्या कुटुंबाने आणणे सोडून दिले. शिवाय वजन कमी व्हावे म्हणून शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा अशा सडपातळ भाज्या खाणे सुरू केले. तिसरी संकल्पना आहे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. काट्याचा मार्ग म्हणजे खूप अडचणीचा मार्ग. तर पंतांनी वजन घटवण्यासाठी आहारशास्त्राची पुस्तके वाचली. चरबीयुक्त द्रव्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ त्या शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढली. त्यांनी मित्रांचे सल्ले पाळले. उदाहरणार्थ, दुपारी झोपणे सोडा, पत्ते खेळणे सोडा, रनिंग करा, बोलणे सोडा, तोंडावर ताबा ठेवा, तूप, लोणी, तळलेले पदार्थ खाणे सोडा, दोरीवरच्या उड्या मारा वगैरे.
पंतांनी 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना करूनही पंतांचे वजन कमी झाले नाही, तर उलट ते 192 पौंड झाले होते. त्यामुळे त्यांनी यापुढे जन्मात डाएटच्या आहारी न जाण्याचे ठरवले, कारण त्यांच्या मते एवढे करूनही वजन काही कमी झाले नाही, कारण वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. पुढील संकल्पना आहे असामान्य मनोनिग्रह. मित्रमंडळींचे डाएट बाबतीतले विविध सल्ले पंत पाळत होते. त्यानंतर आचार्य बाबा बर्वे यांच्याकडून मौन पाळण्याचा, तोंडावर ताबा ठेवा, बोलणं सोडा हे सल्ले मिळाल्यावर पंतांनी बोलणं सोडणं शक्य नसल्याचे कबूल केले, कारण ते टेलिफोन ऑपरेटर होते. मग बाबा म्हणाले, मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? यावर पंतांनी चिडून निश्चय केला, बस वजन उतरेपर्यंत उपास. काटकोळे झाल्याची स्वप्न त्यांना पडू लागली. भरल्या ताटावरून ते उठू लागले. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा चहा ते पिऊ लागले. साखर पाहून त्यांच्या अंगाचं तिळपापड होई, म्हणजे त्यांना खूप राग येई. ते फळांवर जगू लागले, दोरीवरच्या उड्या मारू लागले. कचेरी सुटल्यावर गिरगाव रस्त्याने धावू लागले. पंधरवडाभरात, पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा काळ, फक्त 2 वेळा साखर भात, एकदा कोळंबी भात, एकदा नागपुरी वडा भात एवढे अपवाद वगळता त्यांनी भाताला स्पर्श केला नव्हता. पंतांच्या उपासाची चेष्टा करणाऱ्यांनाही पंतांमधील फरक जाणवत होता. पंतांना भीती वाटत होती ती प्रशस्तीने मुठभर मांस वाढण्याची, परंतु त्यांचा असामान्य मनोनिग्रह आणि जिभेवर ताबा असल्यामुळे त्यांना 20 ते 25 पौंड वजन कमी होण्याची अपेक्षा होती. पुढील प्रश्न आहे शब्द समूहासाठी पाठातून एक शब्द शोधा. ठरवलेले व्रत मध्येच सोडणे. या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे व्रतभंग. पुढील शब्दसमूह आहे वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना. यासाठी एकच शब्द आहे आहार परिवर्तन. पुढील शब्दसमूह आहे भाषेचा नदीसारखा प्रवाह. उत्तर आहे वाक्प्रवाह. प्रश्न 5 अचूक शब्द ओळखून लिहा. वडिलांसोबत, 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 वडिलांसोबत. तर विद्यार्थ्यांनो, व्याकरण नियमानुसार दुसरा शब्द बरोबर आहे. वडिलांसोबत. तालमिला, 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 तालमिला. यातील दुसरा शब्द बरोबर आहे तालमिला. पुढील शब्द आहे गारहाणी, गान्हाणी, गारहाणी, ग्राहाणी. विद्यार्थ्यांनो, तिसरा शब्द बरोबर आहे गारहाणी. पुढील प्रश्न आहे 6 वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. इथे उत्तर दिलेलं आहे. हात दाखवून अवलक्षण, आपणहून संकट ओढवून घेणे. दुसरा वाक्प्रचार आहे सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे. अंगाचं तिळपापड होणे. अर्थ आहे खूप संताप येणे. पुढील वाक्प्रचार आहे मुठभर मांस चढणे. वाक्याचा अर्थ आहे स्तुतीने हुरळून जाणे. प्रश्न 7 आहे स्वमत. पहिला प्रश्न आहे दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, इथे आपण पाहिलं होतं की पंतांचं घर हे चाळीमध्ये आहे, बटाट्याच्या चाळीमध्ये. चाळीतली घरं हे अगदी लहान लहान होतात. तर पंतांच्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीमध्ये जाहीर झाल्यानंतर चाळीतील मित्रमंडळींनी त्यांना फुकट सल्ले द्यायला सुरुवात केली. त्यांच्या ऑफिसमधील कुमारी कमलिनी केंकरेंनी दोरीवरच्या उड्या मारल्यास वजन घटते असा सल्ला दिला. प्रत्यक्षात पंतांनी जेव्हा दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली तेव्हा पहिली उडीच त्यांची शेवटची उडी ठरली. त्यांच्या 8x10 खोलीत म्हणजे 8x10 खोलीत दोरी पूर्ण फिरवणे शक्य नव्हते. त्यामुळे पहिल्या उडीतच दोरी ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या बाटल्या, औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसरी उडी अर्धवट मारण्याच्या प्रयत्नात ती आचार्य बाबा बर्वेंच्या गळ्यात पडली. त्यांचा आधीच पंतांवर राग होता, त्यात ही दोरी गळ्यात पडली, त्यामुळे त्यांना नको नको ते ऐकून घ्यावे लागले. अशा प्रकारे दोरीवरच्या प्रत्येक उडीला अडथळे येत होते आणि उड्या मारणे शक्य होत नव्हते. ही हास्यास्पद गोष्ट ठरली आहे. पुढील प्रश्न आहे पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात लिहायचा आहे.
तर पत्नीचा अवर्णनीय उत्साह. उत्तर, पंतांनी वजन कमी करण्यासाठी आहार परिवर्तन करायचं ठरवल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता. रोज काही काही चमत्कारिक पदार्थ पंतांच्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून त्यांनी पंतांना खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक पंतांना देणे त्यांनी चालू केले. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील पूर्वीसारखा राहिला नाही. अशा प्रकारे पंतांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह दिसून आला. पुढील प्रश्न आहे, पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता व तो का आवडला ते स्पष्ट करायचे आहे. तर या पाठातील प्रसंग आहे, पंतांनी असामान्य मनोनिग्रह आणि जीवा नियंत्रणानंतर, जीवा म्हणजे जीभ, जिभेवरती नियंत्रण ठेवले. कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी वजन घटेल अशी खात्री बाळगली होती. परंतु वजन काट्यावर वजन करताच महिनाभरापूर्वी ज्या वजन काट्याने त्यांचे वजन 181 पाऊंड दाखवले होते, त्याच वजन काट्याने त्यांचे वजन आज 192 पाऊंड दाखवले. शिवाय आप बहुत समझदार और गंभीर है असे भविष्यही दाखवले. पंत एकीकडे पौष्टिक सात्विक आहार घेतात, लिंबाचा रस, फलाहार, दूध, व दुसरीकडे 15 दिवसात 4 वेळा भात खाऊन तो अपवाद समजतात. ऑफिसमध्ये दिलेल्या जेवण झाल्यानंतरही पार्टीमध्ये जेवण झाल्यानंतरही 6-7 प्लेट भजी पंत खातात आणि वजन कमी झाले असेल अशी खात्रीही बाळगतात. हा विनोद मला सर्वात जास्त आवडला. पुढील प्रश्न आहे, तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणकोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून तुम्हाला लिहायचं आहे की एखादा संकल्प तुम्ही केला आहे परंतु काही तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती काय प्रतिक्रिया देतील त्या इथे लिहायच्या आहे. तर इथे प्रसंग दिलेला आहे, 9वीची परीक्षा सुरू झाली व मी पास होऊन 10वीच्या वर्गात गेले. यावर्षी काहीही करून सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असा मी संकल्प केला. नुकतीच मे महिन्याची सुट्टी अनुभवलेली असल्यामुळे लवकर उठायची सवय मोडली होती. आईला मी माझ्या संकल्पाविषयी सांगितले. दुसऱ्या दिवसापासून आईने मला सकाळी 5 वाजता उठवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी नवा उत्साह असल्यामुळे मी शहाण्या बाळासारखी उठून बसले. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मैत्रिणींबरोबरच्या गप्पा, खेळ, शाळेतील अभ्यास या सर्वांमुळे मला माझ्या संकल्पनांविषयी विसर पडू लागला. इतरांबरोबर गप्पा मजा करणे कमी झाले. कोणतीही गोष्ट करताना मी यंदा 10वीत आहे याची जाणीव करून दिली जाईल. सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा माझा संकल्प आई विसरली नव्हती. आईनेच एकदा घरातील सर्वांच्या देखत माझी चेष्टा केली. घरातील लहान लहान भावंडेही माझी मस्करी करू लागले. खेळणे, टीव्ही पाहणे हे सारेच मला पारखे झाले. मग मात्र मी निश्चय केला की आपण कुणाच्याच चेष्टेचा विषय बनवू नये. मी हातोहात केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी व नियमित लवकर उठून अभ्यास नियमित करू लागले. असा हा प्रसंग आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.